यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग अर्थात मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा सध्या चर्चेत आहे. त्याला कारण ठरलंय यावर असणाऱ्या आणि नुकत्याच उद्घाटन केलेला मिसिंग लिंक. कॅनडातून डिझाईन केलेला आणि डेन्मार्कमधून विंड टेस्ट केलेल्या या मिसिंग लिंकवर काल दरड कोसळली. त्यामुळे संरक्षक भिंत तुटली, सगळा राडा रस्त्यावर आला आणि वाहतूक बंद करावी लागली. त्यातच मुंबई पुणे रेल्वे मार्ग देखील दरड कोसळल्यामुळे बंद होता. त्यामुळे प्रवाशांची बरीच गैरसोय सुद्धा झाली. यावरून बऱ्याच टीका झाल्या आणि विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून जुन्या निर्णयाचा दाखला देत सरकारवर सुद्धा टीका केली गेली. हा जुना निर्णय म्हणजे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी मिसिंग लिंक प्रकल्पाला मंजुरी दिली नव्हती. त्यामागे 13 प्रमुख तांत्रिक मुद्दे होते. हे मुद्दे पर्यावरण, सुरक्षा अशा बऱ्याच दृष्टिकोनातून महत्त्वाचे होते असं सांगण्यात येत आहे. असं असताना खरंच या प्रकल्पाची गरज होती का, असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाणांनी नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर आक्षेप घेतला होता? मिसिंग लिंकमुळे पर्यावरणाला धोका उद्भवतोय का? आणि एकूणच या प्रकल्पाविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहतायत शिरस्ता. सुरुवातीला या प्रकल्पाबद्दलची माहिती पाहूया. जगातील सर्वात रुंद बोगदा, जागतिक सर्वात उंच केबल स्टेड पूल असलेल्या या प्रकल्पाचे उद्घाटन महाराष्ट्र दिनी 1 मेला झाले. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राज्य सरकारने हा प्रकल्प पूर्णत्वास नेलाय. खोपोली ते कुसगाव असा साधारण 13 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प आहे. यासाठी तब्बल 7,120 कोटी रुपये खर्च झालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मते इंजिनिअरिंग मार्वल असा हा प्रकल्प आहे. यातील बोगद्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील झाली आहे. जगातील सर्वाधिक रुंद असा 22.33 मीटर लांबीचा बोगदा या ठिकाणी करण्यात आलाय. यामुळे होणार काय, तर खोपोली ते कुसगाव दरम्यानचं अंतर 6 किलोमीटरने कमी होऊन प्रवाशांचा 25 ते 30 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. सरकारचं म्हणणं असं आहे की या प्रकल्पामुळे पर्यावरण आणि आर्थिक बचतीच्या दृष्टीने बरीच मदत होणार आहे. घाटातील तीव्र वळण टाळल्यामुळे इंधनाच्या वापरात घट होऊन दररोज सुमारे 1 कोटी रुपयांची बचत होणार असल्याचं सरकार सांगतंय. तसंच या प्रकल्पावर असणाऱ्या पुलाच्या विंड टनेल टेस्ट स्टे, केबल स्टे अशा चाचण्या विदेशात करण्यात आल्यात. ताशी 240 किलोमीटर वेगाने जरी 12 वाहिलं तरी याला काहीच होणार नाही असा देखील दावा केला गेलाय. आता हे सगळं झालं सरकारचं म्हणणं. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचं म्हणणं काय, तर 2013 साली या प्रकल्पाच्या तांत्रिक मुद्द्यांना विचारात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकल्पाला मंजुरी नाकारली होती. त्यांचे आक्षेपाचे 13 तांत्रिक मुद्दे होते. यातील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धरणाजवळील संरेखनाचा. मिसिंग लिंक प्रकल्प या लोणावळा धरणाजवळून जात असल्याने भूगर्भीय स्थिरता लक्षात घेऊन याला मंजुरी दिली नव्हती. सध्याच्या सरकारच्या मते बोगद्यांमधील विविध प्रकारच्या खडकांचे भूगर्भशास्त्रीय परीक्षण करून आवश्यक ती दक्षता घेण्यात आली आहे. या प्रकल्पातील एक बोगदा लोणावळा तलावाच्या पातळीपासून 180 मीटर खाली आहे. यासोबतच पृथ्वीराज चव्हाणांनी पर्यावरणीय सुरक्षतेसाठी दृष्टिकोनातून देखील या प्रकल्पाची मंजुरी दिली नव्हती असं काँग्रेसचं सुद्धा म्हणणं आहे. सह्याद्रीच्या घाटातील दुर्मिळ वन्यजीव, वनस्पती आणि जैवविविधतेने समृद्ध असलेल्या या प्रदेशात मोठे प्रकल्प हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे जैवविविधतेचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होतो. परिणामी या प्रकल्पाला चव्हाणांनी मंजुरी नाकारली. 2 बोगदे आणि त्यांना जोडणारा एक ब्रिज असं याचं स्वरूप आहे. या 2 बोगद्याच्या रचनेवर देखील पृथ्वीराज चव्हाणांनी आक्षेप घेतले होते. सह्याद्री पर्वतरांगेत बोगदे खोदणे हे तसे आव्हानात्मक काम आहे. अलीकडच्याच काळात पश्चिम घाट क्षेत्रात भूस्खलनाच्या घटना वाढलेल्या दिसून येतात. त्यातच कमी वेळात जास्त पावसाची नोंद होऊ लागली आहे. त्यातूनच दरडी कोसळण्यासारखे प्रकार घडून येतात. सरकारच्या म्हणण्यानुसार सह्याद्री पर्वतरांगांमध्ये बोगदे खोदणे आव्हानात्मक होते, तरीही हे काम पूर्ण वास्तव गेलंय. याखेरीज पाण्याचा निचरा हा एक मुद्दा होता. संरक्षक भिंती आणि इतरही पर्यावरणीय सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असे मुद्दे होते. मात्र सरकारने हा प्रकल्प पूर्ण केलाच. तसं पाहिल्यास सन 2002 मध्ये एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. जेव्हा या रस्त्याची आखणी करण्यात आली तेव्हाच मिसिंग लिंक देखील प्रस्तावित होता. मात्र आर्थिक आणि तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प रखडला. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांच्या वेळी या प्रकल्पावर आक्षेप नोंदवले आणि त्यावेळी देखील हा प्रकल्प रखडला.
पुढे 2018 साली देवेंद्र फडणवीसांच्या काळात या प्रकल्पाच्या भांडवली खर्चास मान्यता दिली गेली. या प्रकल्पाच्या माध्यमातून उद्योग वाढीस मदत होईल, व्यापार आणि पर्यटन वाढेल आणि प्रवाशांच्या वेळेची बचत होईल असं सांगण्यात येत आहे. ही झाली एक बाजू, पण दुसरीकडेच पहिल्याच पावसात संरक्षक भिंतीचा स्लॅब कोसळतोय, खड्डे पडत आहेत आणि यामुळे एकूणच आतापर्यंत झालेल्या अवाढव्य खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. हे सगळं असतानाच रोहित पवारांनी देखील हा मिसिंग लिंक नसून भ्रष्टाचाराला लिंकिंग करणारा प्रोजेक्ट असल्याचं म्हणलंय. या प्रकल्पाशी संबंधित असलेल्या नवयुगा कंपनीवर सरकारने तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. बोगद्यांना पडलेले तडे, त्यातून निघणारे पाणी या सगळ्यामुळे या प्रकल्पातील कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत, असाही त्यांनी आरोप केलाय. त्यात झालंय काय तर मिसिंग लिंकमुळे एक्सप्रेसवेवरील टोल कालावधी देखील 15 वर्षांनी वाढवण्यात आला आहे. आधी 2030 पर्यंतची अंतिम मुदत होती, ती आता 15 वर्षांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे अशा सगळ्या स्थितीत मिसिंग लिंक सध्या तरी वादात अडकल्याचे दिसते. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी शिरस्ताला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.